नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केट पडो नाहीतर मार्केट वाढो, पण नवीन आलेली परिस्थिती समजावून सांगणं, शिकवणं आणि अशा परिस्थितीत काय करता येतं हे सांगणं, अशा दृष्टिकोनातून आपला व्हिडिओ चालतो. त्यामुळे मला अधिकाधिक असं वाटतं की आत्ताची जी स्थिती आहे ती अधिक शिकण्यासारखी आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की 7.5 माणसाला आयुष्याचं शिक्षण देऊन जाते. 7.5 माणूस होरपळून निघतो, अनेक अडचणी येतात, पण आयुष्याची शिकवण किंवा आयुष्यात जे धोके येऊ शकतात त्याची पूर्वसूचना किंवा त्याची माहिती 7.5 आपल्याला देऊन जाते. त्यामुळे आपण काय उपाय करू शकतो, त्याला सामना करण्याचं धैर्य, हे सगळं त्यावेळेला येतं. तशीच ही मार्केटमधली एक प्रकारची 7.5 म्हणूया. आणि याच्यानंतर इकॉनॉमिक वॉर आणि एनर्जी वॉर दोन्हीही येण्याची शक्यता आहे. कारण आता तेल, गॅस, CNG सगळ्यांवर बॉम्बिंग होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम नंतर भोगावा लागेल. सगळ्या सेंट्रल बँका सगळ्या देशांच्या रेट कटची भाषा त्यांनी आता बंदच केली आहे. जो आहे तो रेट चालू ठेवणं किंवा इंटरेस्ट रेट वाढवणं. कारण सगळीकडे आता महागाई वाढेल आणि ही महागाई कंट्रोल करण्यासाठी काही उपाय करावे लागतील. रुपया घसरतो आहे, क्रूडचा भाव वाढतो आहे आणि युद्धाचे पडसाद जे आहेत ते जास्त तीव्र झाले आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 5,518 कोटींची विक्री आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी मात्र कमी होत आहे. ती आता 5,706 कोटींची खरेदी आहे. सोने, चांदी आणि मेटल याच्यामध्ये विक्री वाढली आहे. सोने, चांदी याच्यामध्ये किमती कमी होत आहेत आणि शेअर्समध्ये झिंक, कॉपर याच्यामध्ये शेअर्स अधिक प्रमाणात विकले जात आहेत. त्यामुळे किमती कमी होत आहेत. तर या सगळ्या वातावरणामध्ये आपण शुक्रवारी पाहिलं होतं, गुरुवार शुक्रवारी, की HDFC बँकेच्या डायरेक्टरनी राजीनामा दिल्यामुळे, अचानक राजीनामा दिला आणि तात्विक कारणामुळे राजीनामा दिला असं त्यांनी सांगितलं. पण राजीनामा विथ इमिजिएट इफेक्ट दिला. तर त्यांची जी बोर्ड मीटिंग झाली, त्यांचा जो कॉन्फरन्स कॉल झाला, त्याच्यामधून काही जास्त बाहेर पडलं नाही, जास्त समजलं नाही. पण हे गुरुवारी घडलं आणि शुक्रवारी शेअर सुधारेल असं वाटलं होतं, पण शुक्रवारी शेअर सुधारला नाही, आणखीनच पडत राहिला. तर जेव्हा शनिवार रविवारी मी वाचलं, ऐकलं, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांचे जे 81 बॉन्ड्स होते त्या बॉन्ड्सचं मिस सेलिंग झालं. आता हे मिस सेलिंग म्हणजे काय हेही वाचणं गरजेचं होतं, समजून घेणं गरजेचं होतं. आता हे जे बॉन्ड्स आहेत म्हणजे Tier 1 बॉन्ड्स म्हणूया आपण, हे बिलकुलही सुरक्षित नसतात. हे धोकादायक बॉन्ड्स असतात. पण याची कल्पना न देताना या बॉन्ड्सची विक्री करण्यात आली आणि ज्यांच्यावर ही अकाउंटेबिलिटी सोपवली आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी सोपवली आहे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की या बॉन्डची विक्री
लोकांना या बॉन्डमधले फायदे तोटे काय आहेत हे समजावून न देता केली जाते. त्यामुळे गैरसमज पसरतो आहे. अनेक वेळेला या बॉन्डमधला एकही रुपया पूर्वीसुद्धा लोकांना मिळालेला नाही. या बॉन्डमधले सगळेच्या सगळे पैसे कठीण परिस्थितीत फॉरफिट होतात, जप्त होतात. लोकांना त्याच्यातले काहीही पैसे मिळत नाहीत. म्हणजे आत्ता जशा बँका डुबल्या तेव्हा फिक्स डिपॉझिटमधले पैसेसुद्धा पूर्वी लोकांना वाटायचं की फिक्स डिपॉझिट सुरक्षित आहे, त्याच्यातले पैसे मिळतात, या गैरसमजामध्ये लोक होते. पण जेव्हा बँका बुडल्या तेव्हा काही बँकांमध्ये तर लोकांना फक्त 1 लाख रुपये मिळाले, त्यांचे 5 लाख असले तरी. आणि नंतर मग सारखाच बँका बुडायला लागल्या, डिपॉझिटर्सचा विश्वास उडेना म्हणून सरकारने 1 लाखाचे 5 लाख केले. तरीसुद्धा फिक्स डिपॉझिटमध्ये तुमचे 8 लाख असतील तर तुम्हाला 5 लाख बुडणार, म्हणजे वरचे पैसे तुम्हाला मिळत नव्हते. त्यापेक्षाही जास्त हे बॉन्ड्स धोकादायक आहेत. यातले सगळेच्या सगळे पैसे बुडतात. याची कल्पना बॉन्ड जे खरेदी करतात त्यांना द्यायला हवी होती, ती कल्पना दिली नाही. आणि हे त्यांच्या तत्वात बसलं नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला. हे काहीच गुरुवार शुक्रवार बाहेर पडलं नाही, नुसतं मिस सेलिंग असं सांगितलं जात होतं. आता आज सेमाग्लुटाईड हे जे औषध आहे त्याचं पेटंट संपलेलं आहे. त्यामुळं त्याचं जेनरिक व्हर्जन सगळ्यांनी विक्रीला आणलेलं आहे फार्मा कंपन्यांनी. तर ह्या जेनरिक व्हर्जनला 345 रुपये एका आठवड्याला अशी किंमत ठेवलेली आहे. त्यामुळे त्या फार्मा कंपन्यांचे शेअर आज वर म्हणजे तेजीत राहण्याची शक्यता आहे. तर बाकी एकंदरीत मार्केट मंदीतच राहील. फक्त इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीने हे मार्केट चांगलं आहे. शेअरचे भाव पडत आहेत, तर थोड्या थोड्या प्रमाणात शेअर घेता येऊ शकतील. पण शेअर जरी थोड्या थोड्या प्रमाणात घेतले तरी तुम्हाला 1.5 ते 2 वर्ष थांबावं लागेल, त्याशिवाय पैसे उगवतील असं वाटत नाही. कारण हे गेल्या युद्ध थांबल्यानंतरही बरेच दिवस रिकव्हरी व्हायला लागते. काही बातम्या आहेत त्या बघूया. विप्रोने एंटरप्राइज स्केल AI डेटा सेंटर सोल्युशन लॉन्च केलं आहे. PVR आग्रा इथं 4 स्क्रीनचं मल्टिप्लेक्स चालू केलं आहे आणि धुरंधर सिनेमाचं कलेक्शन चांगलं होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया 6,337 कोटीची टॅक्स डिमांड केली आहे त्यांच्याकडे. आणि दुसरी बातमी 6,051 कोटीचे Tier 2 बॉन्ड इश्यू आणि त्याचा कूपन रेट 7.05% असा ठेवण्यात आला आहे. टाटा पॉवर गुजरात विद्युत निगमनी जी टाटा पॉवरची सप्लिमेंटरी डिमांड होती पॉवर परचेस ॲग्रीमेंटच्या संदर्भातली, ती मान्य केली आहे. सिटी युनियन बँकेने तामिळनाडू आणि उत्तराखंड इथे 3 ब्रांचेस उघडल्या आहेत. आता त्यांची ब्रांचेसची संख्या 932 एवढी झाली आहे. युनियन बँक दीर्घ मुदतीच्या बॉन्डद्वारे 3,000 कोटी रुपये उभे करणारे आणि ग्रीन शू ऑप्शन 4,500 कोटींचा ठेवण्यात आला आहे. अशोक लेलँड त्यांच्या UKमधील सबसिडियरी जी आहे त्या सबसिडियरीमध्ये ते 375 कोटींची गुंतवणूक करणार आहेत स्टेप बाय स्टेप. टाटा मोटर्स त्यांच्या
इंटरनल कंबशन इंजिन पोर्टफोलिओच्या किमतीमध्ये 0.5% म्हणजे 0.5% एवढी वाढ 1 एप्रिल 2026 पासून करणार आहेत. DCX सिस्टीम भारतातील DCX सिस्टीमला भारतातील कंपनीकडून मेरीटाईम पेट्रोल रडार सिस्टीमसाठी 563 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. देवयानी इंटरनॅशनल हिने थायलंडमधील रेस्टॉरंट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडमध्ये 347 कोटीची ते गुंतवणूक करणार आहेत. सीगल इंडिया यांची सबसिडियरी NHAIच्या प्रोजेक्टसाठी 603 कोटीचं प्रोजेक्ट आहे. त्याच्यासाठी लोएस्ट बिडर ठरलेले आहेत. थॉमस कुकला त्यांच्या रिसॉर्ट आणि रिसॉर्ट मॅनेजमेंट बिझनेस स्टर्लिंग हॉलिडे रिसॉर्ट या नावाने ते आता डिमर्ज करतील आणि हे डिमर्जरला तत्वतः मान्यता मिळाली आहे. टाटा कॅपिटल त्यांच्या टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मर्जरच्या संबंधात आयकर खात्याकडून रिअसेसमेंट नोटीस त्यांना मिळाली आहे. दिव्हिज लॅबला आयकर खात्याकडून 570 कोटीची असेसमेंट ऑर्डर मिळाली आहे. ओमॅक्सला रेराकडून त्यांच्या चंदीगड आणि लखनौ रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लॉन्च करण्यासाठी 23 मार्चला मंजुरी मिळाली. इन्फोसिस AI पॉवर्ड रेस सेंटर त्यांनी लॉन्च केलं आहे. एरिस लाईफ सायन्स वेल्बिओम प्रोबायोटिक्सच्या ब्रँडेड प्रोबायोटिक प्रॉडक्ट्स बिझनेस ते 50 कोटीला विकत घेणार आहे. आणि सेमाग्लुटाईड त्यांनी लॉन्च केलं आहे विकली शॉट. त्या एका विकली शॉटची किंमत त्यांनी 220 रुपये ठेवली आहे. रेल तेलला दूरदर्शनकडून 160 कोटीसाठी LOI मिळालं आहे आणि ईस्ट कोस्ट रेल्वेकडून 24 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. आता आपण तेजीत मंदीत कुठले शेअर राहतील हे बघूया. पण पेट्रोल डिझेल याच्या सगळ्या टंचाईमुळे लोक इलेक्ट्रिक व्हेकलकडे अधिक वळतील म्हणून JBM आणि ओलेक्ट्रा हे दोन्हीही शेअर आत्ताच्या वातावरणामध्ये सुद्धा वाढत आहेत म्हणून ते दोन्ही दिलेत. JBM आणि ओलेक्ट्रा फक्त त्यांची ऑर्डर पूर्ण करण्याचा स्पीड कमी आहे तो त्यांना वाढवावा लागेल. सीगलला 603 कोटीसाठी L1 मिळर ठरले. मायक्रो फायनान्स कंपन्यांना सरकारने 20,000 कोटी रुपये मंजूर केले म्हणून मायक्रो फायनान्स कंपन्यांचे शेअर तेजीत राहू शकतात. अल्केम लॅब, सन फार्मा, ग्लेनमार्क, CG पॉवर, PVR, गेल, शॅले इंजिनिअरिंग, वारी एनर्जी, टॉरेंट फार्मा, एरिस, झायडस लाईफ, टॅक्समॅको रेल, डॉक्टर रेड्डीज, ONGC, लार्सन अँड टुब्रो, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण, ग्रासिम, प्रीमियर एनर्जी, राईट्स किंवा रिट्स, रेल तेल आणि DCX सिस्टीम. तर मंदीमध्ये पेट्रोनेट, लोढा,
DLF, झी एंटरटेनमेंट, कोटक, हॅवेल्स, SRF, हिंदुस्तान कॉपर, हिंदुस्तान झिंक, वरुण ब्रिव्हरेजेस, NIIT छोटा शेअर आहे जो 60 रुपयाच्या जवळपास आहे, फिनिक्स मिल, HDFC लाईफ आणि ॲस्ट्रल. पण काही सीझन ट्रेडर्ससाठी चांगले असतात आणि काही सीझन इन्व्हेस्टर्ससाठी चांगले असतात. तर आत्ता हे जे युद्धाचं संकट आलं आहे हे इन्व्हेस्टर्ससाठी चांगलं आहे. न घाबरता चांगल्या शेअरमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करा. एक कमेंट आली होती की चांगले शेअर कसे शोधायचे, तर त्याचा एक इंडस्ट्री PE असतो. तर त्या इंडस्ट्री PEपेक्षा कमी भावाला तो शेअर उपलब्ध आहे का, तरीसुद्धा त्याची ग्रोथ चांगली आहे का, CAGR ग्रोथ तुम्हाला बघावी लागते इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि अशा शेअरमध्ये मार्केट पडलं धुवाधार की 2-4 तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही ते शेअर खरेदी करायचे. पण बुल मार्केटमध्ये जसं आज खरेदी केलं की 15 दिवसांनी विकता येतं तसं मात्र विकता येणार नाही. पण साधारण 1.5 ते 2 वर्षांनी तुम्हाला 25% फायदा मिळू शकतो. तर पण या गोष्टीसाठी मात्र धैर्य पाहिजे. म्हणजे रोज तुम्ही भाव बघत राहिलात, अरे मी 340ला घेतला, आज 325 झाला, उद्या 305 झाला, तर मात्र तुम्ही आजारी पडाल. घाबरायचं नाही. जसं तुम्ही विमा उतरवता मूल लहान असताना आणि त्याचा विचार करता मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी या पैशाचा उपयोग होईल, आणि मग मधली 20 वर्ष त्या विमा कंपनीचं काय होत आहे हे कोणी बघायला सुद्धा जात नाही. तर त्याच्यासाठी जसा तुम्ही अवधी देता तसा आत्ताच्या शेअरचे भाव तुम्ही बघत राहा, पण घाबरून जाऊ नका. ही युद्धाची स्थिती काही कायमसाठी युद्ध कधीच राहत नाही. तर युद्ध संपल्यानंतर नॉर्मल व्हायला जो थोडा काळ जावा लागतो, त्यानंतर मात्र तुमचे शेअर चांगले असल्यामुळे चांगले शेअर उशिरा पडतात आणि पटकन वाढतात. हे त्याचं गणित आहे. म्हणून चांगले शेअर, A ग्रुपचे शेअर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करा. बघा कसं कसं तुम्हाला जमतं आहे ते. नमस्ते.